काल माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये एक हिअरिंग चालू असताना एका जातीवादी मानसिकतेतून एका वकिलाने माननीय भूषण गवई साहेब जे सर्वोच्च न्यायालयाचे जज आहेत त्यांच्यावरती त्यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा अवमान केला। खरं तर ही देशाला काळिंबा फासणारी गोष्ट आहे, कारण का देशाच्या सर्वोच्च स्थानावरती बसलेले जे न्याय देण्याचं काम करतात न्यायदेवता, अशा न्यायदेवतेवरती बूट फेकणं म्हणजे खऱ्या अर्थाने आज संविधानाचा अपमान आहे। आपला भारत देश हा संविधानावरती चालतो आणि संविधानाने काही संस्था स्थापन केलेल्या आहेत, जसं की सर्वोच्च न्यायालय आहे आणि त्याच्या सर्वोच्च स्थानावरती बसलेल्या भूषण गवई साहेबांचा एक मनात राग धरून मागे त्यांनी एका निर्णय दिला होता, निर्णयाचा मनामध्ये राग धरून आणि एका 70 वर्षाच्या वकिलाने ही जी गोष्ट केलेली आहे ही एक काळिंबा फासणारी आहे। त्याचा आम्ही आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने जाहीर त्याचा निषेध करतो। आज आम्ही आमच्या शहराचे अध्यक्ष बादशाहबाई, अल्पसंख्याक अध्यक्ष आमचे अशरफबाई व सर्वच आमचे युनियनचे सेक्रेटरी साहेब असतील पक्षाचे आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या वतीने आज आम्ही प्रांतांच्या मार्फत माननीय महामहिम राष्ट्रपती महोदया, प्रधानमंत्री तसेच या देशाचे गृहमंत्री, कारण का हा प्रकार दिल्ली या ठिकाणी घडलेला आहे आणि तिथले जे पोलीस आहेत हे केंद्र शासनाच्या अखत्यारीत आहेत, त्याच्यामुळे आम्ही माननीय प्रांत अधिकारी यांच्यामार्फत त्यांना निवेदन सादर केलेले आहे। खरं तर गवई साहेबांचा मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी सांगितलं की त्या व्यक्तीला सोडून द्या, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे गुन्हा दाखल करू नका, परंतु या देशाचे सुज्ञ नागरिक म्हणून आणि एक आम्ही लोक म्हणून या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत की त्यांचा मनाचा जरी मोठेपणा असला तरी ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती जरी वेळच घेतून काढली नाही तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत। आणि ज्या प्रकारे त्यांनी उद्गार केलेले आहेत की सनातन धर्म हा टिकला पाहिजे, खरं तर भूषण गवई साहेब हे कुठल्याही धर्माच्या विरोधात नाहीत, खऱ्या अर्थाने जे भारतीय संविधान मानतात, भारतीय संविधानाने सर्व धर्माला समान अधिकार दिलेले आहेत, परंतु त्यांनी दिलेल्या निर्णयाचा एक विफरात करून लोकांमध्ये किंवा सोशल मीडियावरती वेगळ्या प्रकारे हे सगळं घडवलं जात आहे। आणि ह्या प्रकारामुळे निश्चितच आम्हाला असं वाटतं एक सुज्ञ नागरिक म्हणून की त्यांच्या अशा ह्या लोकांच्या वागण्यामुळे देशामध्ये अराजकता माजेल। आणि जसं आपण पाहतो की काही महिन्यापूर्वी या ठिकाणी जपानमध्ये घडलं आणि बांगलादेशामध्ये घडलं, तशी परिस्थिती निर्माण होऊ नये असं आम्हाला या ठिकाणी वाटतं। त्याच्यामुळे अशा ज्या प्रवृत्ती आहेत त्यांना वेळीच करण्याचं काम या ठिकाणी सरकारने केलं पाहिजे। तसेच त्यांच्या मागे जेही कोणी असेल त्यांचा करता कोणीही असं प्रकारे हिंमत करणार नाही, तर आमचं असं त्यांना ठाम मागणी आहे की आपण त्याचा देखील शोध घेऊन त्यांच्यावरती देखील आपण कठोरात कठोर शिक्षा करावी, गुन्हे दाखल करून, जेणेकरून आपलं संविधान आणि भारतीय लोकशाही ही अबाधित राहील, अन्यथा या देशामध्ये अराजकता माजायला वेळ लागणार नाही। त्याच्यामुळे आम्ही आपल्या माध्यमातून देखील या सरकारला सांगतो केंद्र शासनाच्या की आपण त्वरित या ठिकाणी निर्णय घेऊन आपण कारवाई करावी, अन्यथा आम्ही पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जन आंदोलन हे उग्र केले जाईल असं आपल्या मार्फत देखील आम्ही त्यांना आव्हान करतो। धन्यवाद।